वचन में जाएंगे, ज्यादा समय नहीं लेंगे, क्विकली प्रभु के वचन में जाएंगे आज। और परमेश्वर का वचन हमसे आज कुछ बात करना चाहते हैं। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। और सच में जीवित परमेश्वर हमारे बीच में है। परमेश्वराचं वचन काय सांगतं, ज्यावेळेस देव जो बाप आपल्या सोबत नसता तर आज आपलं जीवन नसतं। प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सोबत नसता तर माझ्या प्रियांनो त्यांनी तुम्हाला आणि मला हा जे जीवन मिळालं नसतं, हे लाईफ आपल्याला मिळालं नसतं। या एका बायबलमध्ये एका ठिकाणी वचन सांगतं, पवित्र शास्त्र आपण पाहू आणि या वचनामध्ये काय म्हणतो। रोमकराचं पुस्तक, रोमन बुक ऑफ रोमन 9:29, रोमकराचं पुस्तक 9वा अध्याय आणि 29 वचन। या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः ज्यावेळेस या रोमकरामध्ये ही ज्यावेळेस जो पॉल होता तो पॉल स्वतः म्हणत होता का परमेश्वराने ते बी राखून नसतं ठेवलं असतं तर आज सदोम आणि गमोरा प्रमाणे तुमचा आणि माझा नाश झाला असता। हालेलुया। पण देव जो बापाने परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी ते बी जे आहे ते बी राखून ठेवलेलं होतं। हालेलुया। आणि ते बी आज तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे। पण माझ्या प्रियांनो, या ठिकाणी ते बी कोण आहे आणि ते बी का आपल्यासाठी राखून ठेवलं होतं? मग पापावर का राखून ठेवलं होतं? पापी लोकांसाठीच का राखून ठेवलं होतं? आणि बायबल या ठिकाणी सांगतं का ज्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर बायबल असं सांगतं का ज्या अशा एका जमिनीमध्ये असते का ती जमीन ही पीक देऊ शकत नाही, पण त्या ठिकाणी ते बी पडल्यानंतर ते उगल्या जातं। माझ्या प्रियांनो, ती जमीन कोण आहो? तुम्ही आणि मी आहो। हालेलुया। ती जमीन कोण आहो? तुम्ही आणि मी आहो। माझ्या प्रियांनो, आज त्या जमिनीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने ते तुमचा जो प्रभू येशू ख्रिस्त स्वतः तो बीज आहे, ते बीज आहे ते तुम्हाला दिलेले आहे। आज या ठिकाणी वचनामधून पाहू आपण, परमेश्वराचं वचन सांगतो। पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, रोमकराचं पुस्तक त्याचा 9वा अध्याय 29 वचनामध्ये या ठिकाणी आपल्याला पवित्र शास्त्र काय सांगतं पहा। त्याप्रमाणे येशायाने पूर्वी म्हटले, जर सैनाधीश प्रभूने काय म्हटलं, आमच्यासाठी बीज राहून दिले नसता काय कोणासारखे झालो असतो? सदोम आणि गमोरा सारखे आम्ही झालो असतो। म्हणजे सदोम आणि गमोराचा काय उल्लेख दिलेला आहे? का परमेश्वराने या ठिकाणी उल्लेख दिलाय? कशामुळे उल्लेख दिलेला आहे? कारण सदोम आणि गमोरामध्ये अशा प्रकारचे पाप होते, अशा प्रकारचे अपराध होते का माझ्या प्रियांनो, का ते देवदूतांनाही सोडत नव्हते। ते देवदूतांनाही सोडत नव्हते। अशा प्रकारचे ते पाप त्या ठिकाणी, भयंकर प्रकारचे पाप त्या ठिकाणी सदोम आणि गमोरामध्ये त्या ठिकाणी झाले होते। माझ्या प्रियांनो, या भारत देशामध्ये पुण्या सिटीमध्ये अशाच काही प्रकारचे पाप बी आज बी आहे। तुमच्या डोळ्यांनी दिसत नाही, पण काही लोकांना आहे, काही लोकांच्या दृष्टीने दिसत्या। पण माझ्या प्रियांनो, मला तुम्हाला सांगायचंय, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त या वचनामध्ये काय म्हणतो का तुम्हाला आणि मला ते बी राखून ठेवलं नसतं तर आज तुमचं आणि माझं जीवन हे त्या सदोम आणि गमोरा प्रमाणे झालं। आता मला तुम्हाला सांगायचंय माझ्या प्रियांनो, का सदोम आणि गमोराचा नाश का झाला? कशा कारणामुळे झाला? का झाला? का ते देश चांगला नव्हता का? का ते देशामध्ये काही चांगल्या गोष्टी नसत्या का? हालेलुया। पण का नाश होत आहे? माझ्या प्रियांनो, बायबल या ठिकाणी काय सांगता माहिती तुम्हाला? का त्या सदोम आणि गमोराचा नाश या एका कारणामुळे झालं का त्या ठिकाणी व्यभिचार चालू झाला होता। त्या ठिकाणी अशा प्रकारचा व्यभिचार होता का त्याचे हे आम्ही उल्लेख त्याचा आम्ही त्याचं वर्णन करू शकत नाही। एवढा प्रकारचा घाणारा प्रकारचा जो व्यभिचार त्या ठिकाणी ही चालला होता। हालेलुया। आणि अशा प्रकारे ज्यावेळेस मराठी भाषामध्ये बोलण्यात आलं तर पुरुषांना पुरुषासोबत आणि स्त्रीसोबत स्त्रीसोबत अशा प्रकारचे बंधन त्या ठिकाणी प्रॉब्लेम त्या ठिकाणी फेस करावं लागत होते लोकांना। आणि अशा याच्यामध्येही ज्यावेळेस अब्रामाचा हा पुतण्या जो होता लोट, त्या ठिकाणी त्या देवदूत त्याला भेटण्यासाठी आले का? तर अब्रामामुळं बायबल सांगतं अब्रामामुळं लोट आणि त्याच्या कुटुंबाला बाहेर काढायचं होतं, त्या देशातून बाहेर काढायचं होतं। का? कारण परमेश्वराने सांगितलं होतं का मी अब्रामाला परमेश्वराने बोललं होतं का माझ्या प्रियांनो का मी ही सदोम आणि गमोराचं नाश करणार आहे। हालेलुया। पण माझ्या प्रियांनो, 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या तुमच्या आणि माझ्या पापांसाठी वधस्तंभावर गेला। तो प्रभू येशू ख्रिस्त या वचनात काय म्हणतो माहितीये? यशायाच्या पुस्तकात म्हणतो का तो
ते बीज हे राखून नसतं ठेवलं तर माझ्या प्रियांनो आज तुम्ही आणि मीही नसतो. हालेलुया. तुमचं आणि माझं जीवनही आज डिस्ट्रॉय झालं असतं, नष्ट झालं असतं, डिलीट झालं असतं. काही का? पण कारण परमेश्वराने तुम्हाला आणि मला वाचवले. पण आज मला तुम्हाला सांगायचंय माझ्या प्रियांनो, का या ठिकाणी परमेश्वर ज्यावेळेस सदोम आणि गमोरा बद्दलचं ज्यावेळेस त्या ठिकाणी सांगतो तर का म्हणत आहे परमेश्वर? कारण सदोम आणि गमोरा या भयंकर पापाच्या अधीन होते. भयंकर म्हणजे तुम्हाला सांगू का बायबल काय सांगतं माहितीये का? त्यांनी पश्चाताप नाही केला. त्यांनी पश्चातापही नाही त्या ठिकाणी केला. आणि ज्यावेळेस तुम्ही निनव्या देशाचं बघताय तर निनव्या देशाची परिस्थिती त्याचप्रमाणे झाली होती. पण उल्लेख दिला की निनव्या देशाचा नाही. हालेलुया. का नाही दिला? कारण सदोम आणि गमोराचं पाप एवढं भयंकर झालं होतं का ते स्वर्गापर्यंत पोहोचलं होतं. कुठपर्यंत पोहोचलं होतं? स्वर्गापर्यंत. आणि त्या स्वर्गापर्यंत जो जिवंत देव आहे, ज्याला आपण कधी पाहिलं नाही, ज्याला कधी बघू शकत नाही, त्याची पाठ फक्त मोशेने पाहिलेली, त्या परमेश्वराकर त्याचे प्रत्येकाचे पाप त्याच्या कानी गेले होते. समजतं मी काय म्हणतो? प्रत्येकांचे पाप त्याच्या कानी गेले होते. आणि ज्या वेळेस कानी गेले त्यावेळेस पृथ्वीवर एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं अब्राम. हालेलुया. आणि परमेश्वराने अब्रामाला म्हटलं का अब्रामा मी सदोम आणि गमोराचा नाश करणार. पण परमेश्वरा का? अब्राम म्हटलं का मी अब्राम का म्हटलं मी का नाश करू? एक 100 नीतिमान असेल तर तू वाचवशील का? चल ठीक आहे, तुझा म्हणणं आहे तर मी वाचवतो. पण प्रभू 50 असेल तर चालेल का? नाही ठीक आहे, चल तू म्हणतो तर मी 50 असेल नीतिमान तरी मी त्याला वाचवेन. पण प्रभू 45 असेल तरी वाचवशील का? हो चल मी वाचवतो. असं करता करता 45 वर 10, 40 वर आला, 40 वर 50, 40 वर 30 वर आला, 30 वर 10 वर आला, 10 वर 5 वर आला. हालेलुया. परमेश्वराने हे सगळ्या गोष्टी तिथं दिला का? चल ठीक आहे, एक नीतिमान असेल तर मला दाखव. नाही. प्रेज द लॉर्ड. कारण सदोम आणि गमोरामध्ये मला एक फक्त व्यक्ती पाहिजे आणि त्यावेळेसही मी त्याला वाचू शकतो, पण नाही वाचू शकला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि का परमेश्वराने बीज पाठवलं? का? कारण बायबल सांगतं सदोम आणि गमोरा प्रकारे अशा प्रकारचे बाप जे जगामध्ये आजही अवेलेबल आहे. प्रेज द लॉर्ड. आज बी आहे, पण ते तुमच्या दृष्टीने दिसत नाहीये. प्रेज गॉड. हालेलुया. तुम्ही पाहिलं तर आज आपल्या पुण्या सिटीमध्ये बी अशा प्रकारची काही सिटी आहे त्या ठिकाणीही त्या प्रकारचे पाप चाललेले. पण परमेश्वराचा आवाज, परमेश्वराचं ज्यावेळेस एक दिवशी ज्यावेळेस सदोम आणि गमोरा प्रमाणे ज्यावेळेस गोष्टी घडल्या जाईल, माझ्या प्रियांनो या जगामध्ये कोणीही वाचणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून तर त्या प्रभू येशू ख्रिस्तानी या रोमकराच्या पुस्तकामध्ये 9व्या अध्यायामध्ये आणि 29 वचनामध्ये ज्यावेळेस तो पॉल जो होता, सन पाऊल होता, तो सन पाऊल म्हटला का हा येशू ज्या सैन्याधीश परमेश्वराने जे बीज आहे ते बीज राखून नसतं ठेवलं तर आज आपण त्याचप्रमाणे नाश झालो असतो. प्रेज द लॉर्ड. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद द्या का त्या प्रभू येशू ख्रिस्तानी तुमच्या आणि माझ्यासाठी तो गव्हाचा दाना झाला. कशाचा झाला? गव्हाचा दाना झाला. हालेलुया. आणि बायबल आपल्याला मेन्शन करत आहे का जे गव्हाचं दाणं जवळपर्यंत जमिनीमध्ये जात नाही आणि जवळपर्यंत ते मरत नाही तोवरपर्यंत फळ देऊ शकत नाही, त्या येशूने तुमच्या आणि माझ्यासाठी ते बीज झाला. हालेलुया. ते बीज झाला. आणि तो बी का झाला? कारण सदोम आणि गमोराप्रमाणे पुन्हा या भारत देशाचा नाश होऊ नये, पुन्हा या पुऱ्या देशाचा नाश होऊ नये. हालेलुया. तुम्ही पाहिलं असाल तर बायबलमध्ये स्पष्ट सांगतं का ज्यावेळेस नोहाच्या काळामध्ये का घडलं? नोहाच्या काळामध्ये ज्यावेळेस पाणी आलं आणि पाणी असं आणलं का परमेश्वराने 40 दिवस 40 रात्र आकाश खोलला गेला, पाऊस पडला. तुम्ही पाहिलं आता मागच्या 2 दिवसापाशी का काय दुबईमध्ये तुम्ही निसर्ग संगती खेळायला लागले तर परमेश्वरचा आवाज नाही जाणार. हालेलुया. निसर्ग संगती खेळले तुम्ही, पण निसर्गाने बी दाखवून दिलं का परमेश्वराने दाखव ठीक आहे तू पाऊस पाडतो ना, आता तुला दाखवून दे की तू थांबून दाखव त्याला. हालेलुया. आणि पहा काय घडलं तिथं आलं माझ्या प्रियानो का त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही न्यूज पाहशाल, तुम्ही जेव्हा तुमच्या फोनवर पाहशाल तर त्या ठिकाणी
दुबईमध्ये इतका पाऊस घडला, इतकं नुकसान झालं का? कारण तुम्ही परमेश्वराच्या विरुद्ध चाललेले आहात. हालेलुया, somebody हालेलुया. तुम्ही वर जाऊन विमानामध्ये जाऊन तुम्ही हे आकाशामध्ये जाते आणि तुम्ही बादल ज्या ठिकाणी जे पाणी जमलं जातं तिथं तुम्ही त्या मिठाचं पाणी टाकून येता आणि तुम्ही पाऊस पाडायला लागले म्हणजे तुम्ही देव झाले. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? प्रेज द लॉर्ड. तुम्ही देव झाले. इलियाला म्हटलं का सांग 3.5 वर्ष पाऊस पडणार नाहीये. हालेलुया. 3.5 वर्ष पाऊस पडणार नाहीये. आणि का म्हटला? कारण 3.5 वर्षाच्या नंतर पुन्हा ज्यावेळेस म्हटलं बघ तो ढग येत आहे आणि तो ढग तुला आता छोटा दिसत आहे पण तो असा इतका मोठा होईल का तुला घरीही पोहोचून देणार नाही, एवढा पाऊस जोरात येणार आहे. हालेलुया. माझ्या प्रियांनो, देवाच्या हा निसर्गा सांगते देवाच्या गोष्टी सोबत खेळू नका. बायबल ह्या ठिकाणी काय सांगतो का त्यांनी काय केलं? त्यांना वाटलं हे गॉड नाहीये, कोण नाहीये, देव नाही, म्हणून सदोम आणि गमोरामध्ये काय चाललं? धिंगाणा चालला. सदोम आणि गमोरामध्ये काय चाललं? एन्जॉय करत आहे, पार्ट्या करत आहे. हालेलुया. आज तुम्ही पाहशाल पुण्या भागामध्ये आपण एरियामध्ये जाऊ आणि ज्यावेळेस एरियामध्ये बघतो तर रात्रीचे हे मोठ्या मोठ्या प्रकारचे लाइटिंग लागून डान्स करत आहे. का? परमेश्वराला ऐकू येत नाही का? येतं. परमेश्वराला बघता येत नाही का? बघतं. पण लक्षात ठेवा, ज्या वेळेस आत्ती होईल, काय म्हणतात? ज्यावेळेस आत्ती होईल सदोम आणि गमोरा प्रमाणे नाश होईल. हालेलुया. म्हणून आत्ती होऊ नका देऊ. देवाला म्हणा का प्रभू आम्हाला सदोम आणि गमोरा प्रमाणे नाश नाही व्हायचा, म्हणून आम्हाला तुझ्यापाशी यायचंय. हालेलुया. समजतं मी काय? मी देवाचा अभिषेक आता महसूस करत आहे. का? कारण परमेश्वर मोशेला म्हटला का? परमेश्वर म्हटला का मोशे मी तुला सांगतो या लोकांनीही माझ्या विरुद्ध पाप केलंय. 40 दिवस 40 रात हे ज्यावेळेस तू माझ्याकडे आला आणि माझ्या संगती तू प्रार्थना करू लागला, माझ्या संगती कम्युनिकेशन केलं, यांनी पाय काय केलं? खाली काय केलं बघ? यांनी आपल्या स्त्रियांचे कानातले गळ्यातले हे दागिने घेतले आणि त्यामध्ये अग्नीमध्ये टाकले आणि एक कोकरा, एक जे काय म्हणतात त्याला, एक वासरू जे आहे ते निर्माण केलं आणि त्याला देव मानायला लागले. बघ किती प्रकारचे पाप, घोर पाप करत आहे ते. जा खाली पटकन, खाली जाऊन त्यांना थांबव, नाहीतर मी लोकांना या जगातून घालून टाकेन, मी मारून टाकेन. हालेलुया. देवप्पाला पाप चालत नाहीये माझ्या प्रियानो. पण तुम्ही ज्यावेळेस आत्ती करायला लागले तर परमेश्वर म्हणतो सदोम आणि गमोरा प्रमाणे मी. हालेलुया. सबरी हालेलुया. माझ्या प्रियांनो, तुम्ही एक पाप करत आहे पण तुम्ही नेहमी तेच पाप करत आहे तर तुम्ही आत्ती करत आहे. समजतं मी काय म्हणतो? आज तुमचा देव जो बाप आहे, तुमचा पिता आहे जो स्वर्गात बसलेला, त्याला ह्या गोष्टी आवडत नाहीये. एखाद्या वडिलांनी आपल्या मुलाला म्हटले की बाळा चॉकलेट तुझ्यासाठी हानिकारक आहे, तुझे दात किडल्या जातील, त्यामुळे खाऊ नको. ठीक आहे, आता खाल्लं, प्रेमाने खाल्लं, ठीक आहे, आता नेक्स्ट टाइम खाऊ नको. पण पुन्हा तो मुलगा खाऊ लागला तर आत्ती करत आहे. हालेलुया. संबरी हालेलुया. पण तो त्रास कोणाला होतो? पिताला त्रास होतो. कोणाला त्रास होतो? पिताला त्रास होतो. आणि त्रास झाल्याच्या नंतर पिताचे पैसे खर्च होतात. म्हणून आपला वडील जो सांगतो की बा आपल्या त्या गोष्टीपासून लांब राहणे हे तुझ्यासाठी हानिकारक आहे. कशासाठी? जे लांब, त्या पापापासून, त्या संकटापासून, ज्या गोष्टीपासून तुम्हाला आणि मला लांब राहणे हे. प्रेज द लॉर्ड. पण सदोम आणि गमोरा ऐकत नव्हते. हालेलुया. एक हट्टी व्यक्ती होते ते. देश जो होता हट्टी होता. स्वतःला खूप चांगलं, स्वतःला खूप भारी समजत होते. काय होतं? भारी समजत होते. ते म्हणत होते आम्हीच देव आहो, आमच्याशिवाय काही नाही, आमच्याकडे सगळं काय आहे, एव्हरीथिंग सगळं आमच्याकडे आहे. आज तेच चाललेले जगामध्ये, सगळं काय आमच्याकडे आहे. अहो पण ते बीज नाहीये. ते बीज नाहीये. जमीन आहे, हो जमीन आहे, बागेदार जमीन आहे, पण पेरणी नाहीये. हालेलुया. पण पेरलेले आहे, पण माझ्या प्रियानो पाऊसच नाहीये.
हालेलुया. घमंड मानू नका. घमंड सैतानाकडून आहे आणि घमंड तुम्हाला नरकात जाऊ शकते. त्यांनी तेच केलं. पण या ठिकाणी रोमकराच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस पाऊल्स होता, तर पाऊल्स काय म्हटलं पहा या ठिकाणी. त्याप्रमाणे यशायाने पूर्वी म्हटल्या, जर सैन्याधीश प्रभूनी आम्हासाठी बीज राखून दिले नसते. वाव, किती सिंपल प्रभू म्हणत आहे. बी राखून नसते दिले तर आज आम्ही काय झालो असतो? आम्ही तर सोदोमासारखे झालो असतो, गमोराप्रमाणे झालो असतो. हालेलुया. प्रभूला का या दोघांचे नाव, या दोन का नाव द्यावं लागले? कारण यांचं घोर पाप होतं आणि महाघोर पाप, म्हणून तर उल्लेख दिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जमिनीवर खाली लिहित होता त्याच्या बोटाने, आणि त्या ठिकाणी सगळे सदुके आणि पुरुष ज्यावेळेस आले आणि ते म्हटले, प्रभूजी ही जी बाई आहे हिने काय केलंय? हिने ही व्यभिचार केलेलं आहे आणि हिला डगरमार करून आम्ही मारू. प्रभू येशू ख्रिस्तानी खूप सुंदर प्रकारे प्रेमाने शब्द दिला आणि म्हटलं, निष्पापी असेल तर त्यांनी पहिलं डगर मारावे. हालेलुया. नाही, कारण प्रभूला माहितीये कोणीही निष्पापी नाहीये, फक्त एकच आहे, त्याचं नाव आहे येशू. पापी सगळेजण आहे. या भूतलावर प्रत्येक व्यक्ती पापी आहे, प्रत्येक मनुष्य पापी आहे. मग तो श्रीमंत असो, गरीब असो, आंधळा असो आणि कोणत्याही प्रकारचा व्यक्ती असो, तो प्रत्येक व्यक्ती ही, मग तो जन्माला असो किंवा जन्मानंतर असो आणि जन्म घेणारा बी असो, येणारा असो, तोही पापी आहे. कारण बायबल सांगतो तो पाप, तो जन्माचा पापी, तो बायबल सांगतो का त्याच्या रक्तामध्ये आहे. हालेलुया. कारण बायबल सांगतं जो बायबल सांगतो की जो आदाम होता त्या आदामाद्वारा मरण आलं, पण येशू ख्रिस्तामुळे जीवन आज प्राप्त झालेलं आहे. सांबारी. हालेलुया. पण ते बीज आज तुम्हाला आणि मला दिले म्हणून धन्यवाद प्रभूला करा. हालेलुया. ते बीज नसतं राखलं असतं, ते बीज तुमच्यामध्ये नसतं ना, तर माझ्या प्रियांनो आज तुमची लिस्ट मध्ये ते नाव असतं सदोम आणि गमोराच्या. हालेलुया. कोणाचं नाव होतं माहिती त्या लिस्ट मध्ये? लोटाची बायको. हालेलुया. कोणाच्या लिस्ट मध्ये नाव होतं, म्हणून तिचंही नाव मेन्शन केलेलं आहे का तू रिटर्न बघू नको, मागे बघू नको. आज भरपूर लोक मागे बघतात, येशूकर चालतात आणि येशूकर बघल्यानंतर काही मिळालं नाही. आज मला येशूकडून काही मिळाना, मला काही मिळाना. वर्ष मी प्रार्थनाला येतो, पास्टर योगेशच्या चर्चला येतो, रोज संदेश ऐकतो, दर रविवारी ऐकतो, पण मला काहीच मिळत नाही. मग मी चालले आता पाठीमागे. हालेलुया. आणि मग काय होतं माहितीये का, तुम्ही आणि मी पुन्हा मागे वळलो म्हणजे कम बॅक होतो. आणि त्यावेळेस काय घडलं जातं? खांब. कोणचा खांब? मिठाचा खांब. आणि तो आजपर्यंत आयात आहे, आजपर्यंत तो त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी त्यांनी त्या डोंगरावर वळून बघितलं का माझा देश कसा नाश पाहत आहे. आणि परमेश्वराने ज्यावेळेस सांगितलं होतं का तू वळून बघू नको ना, तू आणि तुझ्या कुटुंब, नाहीतर त्या सदोम आणि गमोराप्रमाणेही मीही त्याचप्रमाणे तुझा नाश करेन. somebody hallelujah. आज तुम्हाला वाटतं मला चर्च मध्ये काही मिळत नाहीये, मी दर रविवारी येते पास्टर, पण मला काहीच मिळत नाहीये, तर तुमचा खांब तयार आहे. हालेलुया. तुमचा खांब तयार आहे. तुम्ही म्हणता पास्टर आता बायबल वाचू वाचू थकलो, मला नाही वाचायचं. खांब तयार आहे तुझा. हालेलुया. तुम्ही म्हणत असाल पास्टर मला तुझं चर्च आवडत नाहीये, खांब तयार आहे तुझा. पास्टर मला तुमच्या मुखातलं शब्द आता आवडत नाहीये, खांब तयार आहे तुझा. समजतं मी काय म्हणतो? हालेलुया. पण हे लक्षात ठेवा का ते बी राखून नसतं ठेवलं तर आज तुम्ही माझ्याकडे नसते आले. खांब तयार आहे. हालेलुया. खांब तयार आहे. अहो परिस्थितीमध्ये भी परमेश्वराकडे मागे हे वळू नका. कोणी पाहिलं? कोणी पाहिलं? लोटाची बायको.
लोटाच्या बायकोने मागे वळलं, कारण तिचं मन कुठं लागलं होतं? सदोम आणि गमोरामध्ये. हालेलुया, somebody हालेलुया. तुमचं मन कुठे आहे? जगात आहे. जग हे सदोम आणि गमोरा आहे. समजतं मी काय म्हणतो? तुमचं मन कुठे आहे? पैशावर. तुमचं मन कुठे आहे? अरे प्रियांनो, आज देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा तुम्हाला सांगत आहे, तयार रास, थांब नाही तर तयार आहे. हालेलुया. तो आत्मा मला आतून मला फोर्स करत आहे का मागे वळाला तर खांब होईल. आणि तो खांब कोणचा? मिठाचा. हालेलुया. पण आता तो दुसरा खांब कोणचा? नरकाचा खांब तयार आहे, तयार आहे. हालेलुया. मागे वळायची परिस्थिती तुम्हाला असं, तुम्ही म्हणता पास्टर परिस्थिती बदलत नाही. अरे परिस्थिती बदलू का नको बदलू? लोटाची परिस्थिती बदलली होती का? लोटाने सगळं काय सोडून कुठे गेला? डोंगराच्या कोपऱ्यामध्ये लपून बसला का परमेश्वराने सांगितलं होतं का सगळे फॅमिली घेऊन जा आणि त्या डोंगराच्या कोपऱ्यात बसून लपून बस. पण जातानी मागे म्हणून नको देऊ. बायको लय हुशार होती. बायकोनी बघितलं, गमावला त्यांनी. हालेलुया. बायको गमावली. समजतं मी काय म्हणतो? सगळं काय गमावलं, सगळं काय व्यर्थ, आता झालं, संपलं, फिनिश. हालेलुया. पण गमोरा आणि सदोम आणि गमोरा मध्ये काय घडण्यात आलं? कारण त्यांची कधी बीज नव्हतं. समजतं का मी काय म्हणतो? त्यांचं कधी बीज नाहीये. ते बीज नाहीये. आज तुम्हाला आणि मला बीज दिलेलं आहे. बीज आहे ते. प्रेज द लॉर्ड. किती जणाला पटत आहे? मला नको गमोरा, मला नको सदोमा, मला ते देशही नको. हालेलुया. मी भारत देशाचा नागरिक आहे, पण मला या भारत देशाचा नागरिक फक्त थोडा वेळ ते, पण मला माझं नागरिक पण मला स्वर्गात पाहिजे. हॅलो. नाही तर मग त्या सदोमा आणि गमोराप्रमाणे मला अग्नीने भस्म करून टाकेन देव. आणि ती अग्नी अशी ही कधी कधी विझत नाही. ती अग्नी अशी की ज्यावेळेस एखादा व्यक्तीवर पडली सगळं जागेवर संपलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते बीज आज तुम्ही आणि तुम्हाला आणि मला दिलेले आहे, आणि ते बीज म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. गुड न्यूज दिलेले आहे प्रभूने का तुम्हाला बीज दिलेलं आहे. तुम्ही जमीन आहो परमेश्वराची, मग ती कशी असो, मग ती ही मऊ असो किंवा हा दगडाची असो, परमेश्वर तुम्हाला होप त्या ठिकाणी तुम्हाला फळ देईल. हालेलुया. somebody हालेलुया. बायबल काय सांगतं? त्या लोकांनी त्याच्या बायकोनी बघितलं, लोटाच्या बायकोनी मागे वळून बघितली, खांब झाली. आणि हे ज्यावेळेस हे म्हटले का, आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस त्याच्या मुलीने म्हटले का पप्पा, मम्मीने मागे वळून बघितलं, तू नको बघू नाही तर तू होशील त्याच्यासारखे. हालेलुया. कारण लोटाची बायको सदोम आणि गमोराच्या हा लिस्ट मध्ये होती. समजतं का? मतदान कार्ड मध्ये तुमची लिस्ट आली का तुम्ही चेक करायला जाणार आता. पण त्याचप्रमाणे हे नरकाची लिस्ट तुमच्याकडे आहे का, स्वर्गाची लिस्ट तुमच्या आहे का? चेक करा, माझं नाव आहे का, तरच मतदान द्यायला चालले. पण माझ्या प्रियांनो, आज या सदोम आणि गमोराकर ही कोणाकर वळाली? ज्यावेळेस तिने रिटर्न बघितलं, ज्यावेळेस तिने मागे वळून बघितलं, खांब झाली. का झाली? कारण तिचं मन त्या ठिकाणी होतं. बायबल सांगतं तुमचं मन प्रभूला पाहिजे. हालेलुया. somebody हालेलुया. आणि जर बी आज राखून नसतं ठेवलं ना, तर आज तुमचं आहे माझं त्याचप्रमाणे झालं असतं.
हे शेड नसतं, हे चर्च नसतं, तुम्ही नसते, मी नसतो, मी केव्हाच गेलो असतो दारूच्या नशामध्ये, तुम्ही केव्हाच गेले असते कोणत्या तरी नशामध्ये. पण त्या प्रभू येशूला ज्यांनी जे बी राखून ठेवलं, त्या प्रभूला धन्यवाद द्या का प्रभू सदोम आणि गमोरा प्रमाणे नाश नाही म्हणून तू माझ्या कराला. हालेलुया. आणि मला त्या हा लोटाच्या बायको सारखे नाही बनायचे. मला आज कुछ मिलो ना मिलो मैं प्रभू की स्तुति करूंगा. प्रेज द लॉर्ड. पण मग माझ्या प्रियांनो हो, पण ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल का पास्टर आम्ही वर्षानुवर्ष येतो, अरे माझ्या प्रियांनो तुम्ही पास्टर तर नाही, तुम्ही देवाकर या. आणि ज्यावेळेस काही मिळू का नाही मिळू, पौलुसला काहीच मिळालं नाही, पेत्राला काही मिळालं नाही, 12 शिष्यांना काहीच मिळालं नाही, पण ज्यावेळेस मिळालं ते म्हटले स्वर्गामध्ये आम्हाला वतन मिळालं. हालेलुया. मिलिट्री वाल्याकडे बघा आणि म्हणा का तुम्हाला काय मिळतं का? नहीं. कभी डर लगता है कोई भी गोली आएगी और सीने में जाएगी, ये डर लगता है कुछ मिलेगा नहीं. पैर के नीचे हमारी जो जमीन है वो हिलती है और लगती है कभी यहां देखना वहां देखना, कब देखता है ऐसा लगता है कि जाके सीने में जल्दी घुस जाएगी जो एक गोली, हमारा जीना खत्म हो जाएगा. हालेलुया. संपूर्ण टाकन आमचं जीवन, आम्हाला भीती आहे म्हणून तर आम्ही ही परमेश्वराचं नाव घेत असतो आणि म्हणतो आम्हाला वाचव, कारण आम्हाला स्वर्गाचे वतन पाहिजे. आज तुम्ही आणि मी काय करत आहोत? कम बॅक होत आहे, रिटर्न जात आहे. आम्हाला हे चर्च आवडत नाही पास्टर, आम्हाला या चर्च मध्ये चांगल्या गोष्टी मिळत नाही म्हणून आम्ही दुसऱ्या चर्च मध्ये जाऊ, आम्ही इकडे त्या ठिकाणी जाऊ, आम्ही या काही गोष्टी करू. माझ्या प्रियांनो तुम्ही कुठेही जा, पण ज्यावेळेस तुम्ही मागे वळाले सदोमाच्या आणि गमोराप्रमाणे नाश पावतील आणि हे लोटाची बायको प्रमाणे तुम्ही खांब उभे राहतील. आणि ते कुठं? यरुशलेमात नाही, नरकात. हालेलुया. हे लक्षात ठेवा, हे संदेश आहे आजचा मागे वळण्याचं. म्हणून बायबल सांगतो पश्चाताप करून मागे वळ, पश्चाताप करून प्रभू करिये. हालेलुया. आणि त्यामध्ये एक व्यक्तीने ज्याचा राष्ट्राचं नाव होतं निनवे, त्या निनवे देशाने मागे वळाला. त्यांना भीती होते. 40 दिवस योनाच्या नावाने हे सांगितलं. योनाने म्हटलं होतं का परमेश्वराने सांगितलेलं की या निनवे देशाचा नाश मला करायचंय. ते घाबरले. तुमच्यामध्ये देवाची भीती असेल तर तुम्ही प्रभूकडे येणार. तुमच्यात भीती नाहीये प्रभूची, तुम्ही खांब बांधणार. समजते मी काय म्हणतो? तुम्ही ख्रिस्ती आहो, जन्माचे ख्रिस्ती आहो, काही उपयोग नाही. सदोम आणि गमोराप्रमाणे तुमची वाट बघतच आहे. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? पण त्या प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद द्या की त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी बीज राखून ठेवलेले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती जणाला पटत आहे हे वचन? किती जणाला हृदयामध्ये टच होत आहे? का मी मागे वळण्याचे प्रयत्न करत होते किंवा करत होतो. मी विचार केला होता पास्टर का आता इथून पुढे तुमच्या चर्चला येणार नाही. एका बाईने किंवा एका बाबाने मला सांगितलं का तिकडं चालून बघ, तिकडं चिन्ह चमत्कार होता. मी आता मागे वळणार होते पास्टर, मागे वळण होणार आहे प्रभू. पण आज मला समजलं की मला खांब नाही व्हायचंय. हालेलुया. हालेलुया. तुम्ही तुमच्या याजकाचं होऊ शकत नाही तर तुम्ही तुमच्या आई वडिलांचं कधीच होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या देशाचं नाही होऊ शकत, तुम्ही कधीही तुमच्या कुटुंबाला कधीही सहाय्य करू शकत नाही. हालेलुया. तुम्ही एका देवाचे नाही राहू शकत तर तुम्ही काहीच उपयोगाचे नाही. तुम्ही आजही सदोम आणि गमोराप्रमाणे नाश पाहणारे सारखे आहो आणि वाट बघत आहे खांब कधी होईल, खांब कधी होईल. आणि जेव्हा तो खांब होऊन जाईल त्यावेळेस तुम्ही म्हणता का प्रभू आम्ही चुकलो. त्यावेळेस म्हणतील का त्या लाजरसला पाठव आणि आमच्या जिभेवर त्या पाण्याचा एक थेंब फक्त आम्हाला टाकायला पाठव. त्यावेळेस प्रभू म्हणन
त्यावेळेस तू लय रुबाब करत होता, लय रुबाब होता तुझा. तो तुझ्या माडीहून खाली उष्ट टाकत होता, एवढं रुबाब तुझा. आता काय झालं? आणि त्या ठिकाणी आवाज, तो नरकातून आवाज देईन का म्हणन, प्रभू प्लीज माझ्या भावांना सांग, माझे पाऊ आज मी पुणे सिटीत आहे, आज मी भारतामध्ये आहे, त्यांना जाऊन सांग सदोम आणि गमोराप्रमाणे नाश नाही झाला पाहिजे. हालेलुया. किती जण आज परमेश्वर म्हणतो का देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा म्हणत आहे, आता समय आहे, परमेश्वराकडे यायला सुरुवात करा, पश्चाताप करा. निनव्या देशाने पापांची क्षमा मागितली, 40 दिवस ते राखीत बसले. आपल्याला राखीत बसायची गरज नाहीये, पण गुडघ्यावर या रोज आणि रोज मला प्रभू क्षमा कर माझ्या देवा, सोदोम आणि गमोराप्रमाणे भटकलो होतो मी पण. हालेलुया. भटकत चाललो. येशूला मी जाणवलं, पण जाणून समजलो नाही. त्या बी माझ्यासाठी होतं, पण मी समजलो नाही. माझ्या जमिनीमध्ये मला बी पाहिजे नव्हतं. ती बी उगल्यानंतर 30 पट नाही, 60 पट नाही, 100 पट मी पीक आलं असतं मला. हालेलुया. तुम्ही प्रभूला सोडून अनेक ठिकाणी तुम्ही गेले आणि तुम्ही ज्यावेळेस तुम्ही म्हणता का प्रभू आज थोड्या वेळेस तर मला एन्जॉय करून देणार नाही, सांगता येत नाही. सदोम आणि गमोराप्रमाणे नाश कधी झाला तर तू म्हणशील प्रभू मी फक्त थोड्या वेळेसच पिक्चर बघायला गेले होते, तू कस काय आला, मला नाही घेऊन गेला का? प्रभू म्हणन तू सदोम आणि गमोराप्रमाणे तू पिक्चर बघत होता. हालेलुया. समजतं नाही का? मला भीती वाटते थिएटरला जायला. कधी माझा येशू येईन आणि मला खाली राहिलो तर काय करू मी? त्या नरकाची वाढणे, त्या नरकाची फक्त नाव घेतलं तर घाबरट होतो. भीती बाळगल्याचा त्यावर किती असन ती आग. आता जाऊन बघा आणि उन्हात थांबून बघा, जीव कसा खालीवर होतो. त्या नरकात कसं होईल? त्या येशू करूया. त्या येशूला मला तुझी गरज आहे. सदोम आणि गमोराप्रमाणे मला नाश करू नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल या ठिकाणी सांगतो, रोमकरास 9 अध्याय 29 वचनामध्ये म्हणतो, त्याप्रमाणे यशायाने पूर्वी म्हटले, जर सैनाधीश प्रभूंनी आम्हासाठी बी राखून ठेवले नसते तर आम्हीही सदोमासारखे झालो असतो व गमोराप्रमाणे बनलो असतो. हालेलुया. परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे. पुढे आपण वचनामध्ये जाऊ. योहान त्याचा 12वा अध्याय, योहान त्याचा 12वा अध्याय आणि 24 वचन काय सांगतं पहा. थँक्यू जीसस. मी तुम्हाला खचत सांगतो, मी तुम्हाला खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीतून पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. प्रेज द लॉर्ड. काय आहे हे वचन? गहू. प्रत्येक लोक आज चपाती खाते घरी. माहिती आहे चपाती काय? रोज तुम्ही चपाती खात्या. जेवणाला तुम्हाला चपाती पाहिजे, चहा चपाती पाहिजे. हालेलुया. का प्रभू येशू ख्रिस्तानी गव्हाचा उल्लेख दिला? का प्रभू येशू ख्रिस्तानी गव्हाचा उल्लेख दिला? कारण गहू हे येशूला दर्शवित आहे. तुम्ही रोज येशूला खाता तरीही तुम्ही मागे वळता. हॅलो, समजतं मी काय म्हणतो? बायबल या ठिकाणी सांगतो का जे गव्हाचं दाण आहे जमिनीत म्हणजे कोणची जमीन? तुम्ही आणि मी. प्रभू येशू ख्रिस्त तो बीज आहे आणि ती बीज म्हणजे तुमच्या आणि माझ्यामध्ये मेला पाहिजे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या पापांसाठी मरण पावला, या जगासाठी मरण पावला. तो मेला नसता तर आज तुम्ही नसते आणि जे जग बी सदोम आणि गमोराप्रमाणे झालं असतं. हालेलुया. जागोजागी चर्चच नसते, जागोजागी ही पब असते. हालेलुया. जागोजागी अनेक प्रकारचे दुकानं ओपन झाले असते. सदोम आणि गमोराप्रमाणे त्या देशामध्ये जसं होतं तसं तिथं या ठिकाणी जागोजागी झाले असते.
वाचा बायबलमध्ये सदोम आणि गमोराच्या बद्दल, का कशा प्रकारचे ते काम करत होते. सेम त्याचप्रमाणे झालं असं या भारत देशामध्ये, प्रत्येक देशांमध्ये. पण ते बी कोण आहे? येशू. ते बी नसतं आलं तर आज तुम्हाला आणि मला जीवन नसतं मिळालं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या ठिकाणी बायबल सांगतं गव्हाचं दाणं जमिनीत पडून मेले नाही. जवळपर्यंत ते गव्हाचं दाणं जमिनीत पडून मरत नाही तवरपर्यंत ते एकटा राहतो. प्रेज द लॉर्ड. 12 शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं तर तुम्ही सगळे मला सोडून जाणार, पण मी एकटा राहीन. पण मी एकटा नाही, माझा पिता माझ्या बरोबर आहे. हालेलुया. तुम्ही म्हणत असाल पास्टर मी एकटीच राहते हो, एकटेच माझं जीवन आहे. पण येशू तुझ्या बरोबर येत आहे. आणि माझ्या मनात असं येतं की मी मागे वळावा, पण असं वाटतं की मग मागे वळावा तर मग काय, पण प्रभू तुझ्या बरोबर आहे, काळजी करू नको, मागे नको वळू. हालेलुया. मागे कोण वळतं? घाबरट व्यक्ती. मागे कोण वळतं? ज्याला कोणती आशा नाहीये असा व्यक्ती मागे वळतो. मला आशा आहे स्वर्गाची. हॅलो, मला आशा आहे स्वर्गाची, मला आशा आहे माझ्या परमेश्वराची. मला आशा आहे की त्या स्वर्गामध्ये मी माझ्या पिताच्या राईट हाताला, उजव्या हाताला मी काय करा, मी बसणार नाही. ही माझी आशा आहे. आणि आशा कधी निराशा होत नाहीये. पण ज्याला आणि ज्या व्यक्तीला आशा नाहीये तो व्यक्ती म्हणतो मी मागे वळतो आता. हालेलुया. मला मागे वळायचंय. पण माझ्या प्रियानं मग ज्या वेळेस मागे वळतो त्यावेळेस मिठाचा खांब होतो. ना तो मागे वळत ना कुठे जागेवर थांबल्या जातो. म्हणण्याचा अर्थ लाईफ थांबल्या जाते. ना तिकडे एक चांगलं होत ना इकडे चांगलं होत. सैतान येतो आणि खालून ओढून घेऊन जात. चल ये 6x6च्या खड्ड्यात. समजतं काय म्हणतो मी? आणि मग त्यानंतर तो खड्ड्यात गेल्यानंतर अजून खाली खेळून जातो आणि नरकात घेऊन जातो. आता थांबतो, चल. हालेलुया. सैतानाला हेच पाहिजे. येशू ख्रिस्तावर त्यांनीही अशाच प्रकारचे हे प्लॅनिंग केली का हा तू खरं देवाचा पुत्र असेल तर या दगडाला भाकर करून दाखव. काही लोक आज आहे पास तुमच्याकडे काही मिळाना, मला तिकडे दगडाला भाकर करून दाखवतात. जाऊ का तिकडे मी? हॅलो, समजतं का नाही? पण माझ्या प्रियांनो, तुम्हाला माहित नाहीये का वचन हे जीवन देणार आहे. चमत्कार तुम्हाला जीवन देणार नाहीये, मिरॅकल तुम्हाला जीवन देणार नाहीये. पण देवाचं वचन सांगतं का लूक शुभवर्तमान 4 अध्याय आणि 4 वचनामध्ये म्हणतो येशूचं वचन जीव आत्मा शरीराला स्पर्श करून जातो. बायबल सांगतं का देवाचं वचन जे आहे ते हे मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या वचनाने जगेल, चमत्काराने जगेल. कोणी म्हणत असेल चमत्कार नाही पास्टर, मग तिकडे दगडाची भाकर व्हायला लागली, तिकडे पाण्याचा द्राक्षरस करायला लागले. म्हणून तर सावध राहा. हॅलो, काय म्हणतो देव? म्हणून तर सावध राहा. आणि ही सावधगिरीचा आत्मा तुमच्यामध्ये पाहिजे. का तुम्ही कुठे चालले? जिथं वचन आहे त्याचाच परमेश्वर काम करतो. हालेलुया. चमत्कार असं होत नाहीये का? नाही होत का? सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे तुम्हाला सांगू की तुम्ही जिवंत आहे. सगळ्यात आभार देवाला माना का प्रभू सकाळी डोळे उघडले मी. सगळ्यात मोठा चमत्कार आहे. दगडाची भाकर का द्यायची काय की नाही, तो करू शकत होता पण नाही करायची. तर प्रभू म्हणतो मनुष्य केवळ भाकरी नाही परमेश्वराच्या वचनाने जगन. हे भाकर काय तुला जगवतो? कोणीतरी आला आणि 2 मिनिटं तुमच्या डोक्यावर हात ठेवला, हो पट पडला. काय झालं? लय बरं वाटलं मला. पडला म्हणून बरं वाटला. वचन आहे का तुझ्या हृदयात? वचन आहे तुझ्या अंतःकरणात? नाही ना पास्टर. कुठे आहे? रोमकराचं पुस्तक 8वा अध्याय आहे आणि बायबल सांगतं का 8वा अध्यायामध्ये काय लिहिलेलं आहे? नाही ना माहिती पास्टर. मग पण भाकरीचा दगड व्हायला मला माहिती आहे. Somebody hallelujah.
का म्हणत आहे? सदोम आणि गमोराने तेच केलं. त्यांना चमत्काराची गरज नव्हती. हॅलो, त्यांना कोणत्या गोष्टीची गरज नव्हती. त्यांना फक्त एक गोष्ट पाहिजे नव्हती का व्यभिचार आमच्या जगामध्ये अजून वाढावा. आणि ते परमेश्वराने ऐकले. आणि ते बी, कोणचं बी? गव्हाचं बी. तुम्ही ज्यावेळेस वाचण्यात आलं तर का परमेश्वराने गव्हाचाच बीचा उल्लेख का दिला? हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त 12 शिष्यांबरोबर ज्यावेळेस भोजन करायला लागला त्यावेळेस काय खाल्लं त्यांनी? कशाचं खाल्लं? गव्हाचंच. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही पाहिलं तर जुन्या करारामध्ये तुम्ही पाहिलं तर ते जे मन्ना होता तो कोणता होता? गव्हाचाच होता. हालेलुया. हॅलो, समजतं की नाही? परमेश्वराने गव्हाचाच उल्लेख का केला? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल या ठिकाणी सांगतो का तो मेला नसता तर तो एकटाच राहिला असता आणि मेला तर पुष्कळ फळ देतो. प्रभू येशू ख्रिस्त मेला नसताना तर पुष्कळ फळ नसते मिळले. आज हे जगामध्ये प्रत्येक बिलीवर भाऊ बहिणी हे देवाचे फळ आहे. समजतं की नाही? हे फळ आहे. पेरणी केली परमेश्वराने आणि पेरणीमध्ये काय सांगितलं? 30 पट नाही, 60 पट नाही, 100 पट फळ निघलं. तुम्ही किती फळ देत आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जवळपर्यंत आपलं जीवनही तसंच आहे. आपल्याला येशूमध्येही मरायचंय. पण आता मरायचं कसं प्रभू? पूर्ण जीवन, पूर्ण मनापासून प्रभू तुला समर्पित करून जीवन तुला समर्पित करतो. कारण येशू मला आता फल देणारा व्हायचंय. गलतीकरात 5वा अध्याय 22 वचनामध्ये म्हणतो, आत्म्याचे फळ काय? प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? किती जणाला सदोम आणि गमोरा प्रमाणे वागायचंय? नाही ना? कोणीच अपेक्षा करू शकत नाही वागण्यासाठी. कारण नको, त्यांचं जीवनच बेकार होतं, त्यांचं लाईफच खतरनाक होतं. नाही वागायचं आम्हाला. प्रेज द लॉर्ड. पण ज्यावेळेस तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तासारखं वागण्याचं तर सगळ्यांच्या हातवर होते. मला प्रभू सारखं वागायचंय, प्रभू सारखं वागायचं. कालच मी म्हटलं, प्रभू म्हटलं मी तुझ्या काळामध्ये असतो तर लय भारी काम झालं असतं. मीही 12 शिष्यांमध्ये असतो प्रभू. तेव्हाच मला जन्म दिला असतं. माझ्या आईने मला जन्म दिला असता तेव्हाच तर बरं राहिलं असतं प्रभू. मी तुझ्या पशी असतो तिथं त्या काळामध्ये. हालेलुया. खरंच, कारण येशू सारखं कोणी नाहीये. येशूचं वागणूक, येशूचं बोलणं, येशूचं चालणं, एव्हरीथिंग सगळं काही पवित्रतामध्ये होता. 3.5 वर्ष ज्यावेळेस तो जगला तो खूप चांगल्या प्रकारे जगला. इतका का तो मान सन्मानाने जगला, त्रासाने बी जगला, सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम त्यांना फेस करावा लागला प्रभू येशू ख्रिस्ताला. आणि आपल्याला एक प्रॉब्लेम सहन नाही होत. हालेलुया. सो बायबल या ठिकाणी सांगतो, योहान त्याचा 15वा अध्याय 22 वचन. मी आलो नसतो व त्यांच्या बरोबर बोललो नसतो तर त्यांच्याकडे पाप नसते, परंतु आता त्यांना आपल्या पापाविषयी निमित्त सांगता येत नाही. निमित्त सांगता येतं का? हालेलुया. कारण सांगतं नाही ना, पास्टर चर्चला येऊ शकत नाही का? अमुकांची लग्नाचं हे तमुक याचं लग्न जायचंय, तिकडे जायचंय. हालेलुया. बायबल या ठिकाणी काय सांगतं का? निमित्त. हालेलुया. काय सांगतो या ठिकाणी? मी आलो नसतो. म्हणजे येशू स्वतः या ठिकाणी म्हणतो मी आलो नसतो व त्याबरोबर बोललो नसतो. तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर देव बोलला नाही ना तर तुमचं जीवन सदोम आणि गमोरा प्रमाणे होईल. म्हणून बोलायला परमेश्वर काय म्हणतो माहिती का? म्हणून तो सांगतो दगडाच्या भाकर करण्याकडे जाऊ नका.
समजतं का? दगडाची भाकर करण्या व्यक्तीकर जाऊ नका. जो येशूचं बोल तुमच्याकडे आणतो अशा व्यक्तीकर जा. समजतं का नाही? म्हणजे देवाचं वचन तुमच्या संगती बोलत आहे. पाहिजे तर तुम्हाला एक मी बायबल मधून देतोय एक उदाहरण देतो. योहान त्याचा 1 अध्याय आणि 1 वचन म्हणतो, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्दच देव आहे. कोण आहे शब्द? देव आहे. दगड देव आहे का? नाही. दगडाची भाकर करणं हे देव आहे का? नाही. वचन देव आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला वचनाकर जायचंय आणि ज्यावेळेस तुम्ही वचनाचं मनन करता, म्हणून तो दावीद राजा हा स्तोत्र संहिताच्या दावीद राजा म्हणतो 1 अध्याय आणि 2 वचन म्हणतो का मी रात्र आणि दिवस परमेश्वराच्या वचनाचे मनन करतो. का? तो एक तर राजा होता. ही इज अ किंग ऑफ किंग. राजा होता तो इस्रायलाचा. पण तरी रोज आणि रोज तो काय करत होता? देवाचा वचनाचा रात्रंदिवस तो मनन करत होता. हालेलुया. म्हणून तर येशू ख्रिस्त म्हटला की मला दावीद माझा मनासारखा मिळालेला आहे. तुम्ही पण आज देवाच्या वचनामध्ये मनन करा. देवही तुम्हाला म्हणा मला खूप मनासारखी भेटली किंवा मनासारखा भेटला. नाहीतर मग त्या लोटाच्या बायकोप्रमाणे होईल. प्रभू म्हणा नको ती मीठ लय खारट आहे. हालेलुया. मिठाची खांब झाली बिचारी आणि झाली तर झाली तरी पण अजूनपर्यंत तशीच येत्या. देव बाप खरं प्रार्थना नाही. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो की देवाने तुम्हाला पैसा द्यावा आणि तुम्ही इस्रायल जाऊन यावं. म्हणजे ते जे लोटाची बायको जी खांब झाली ती बघावा तुम्ही कसं आहे. कारण बायबल स्पष्ट सांगतं, खरं सांगतं का ते आज तसंच आहे. नोहाच्या काळामध्ये जे काही रात्र आणि दिवस, जे 40 दिवस 40 रात्र जे पाऊस पडला, त्यानंतर ते नाव होतं, ते नाव बी आज तसंच आहे. तिथं जाऊन बघा. हालेलुया. पेत्राचं घर बघून या. प्रत्येक गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताचं कबर बघून या. म्हणजे हे आपल्याला आज सांगत आहे का बायबल खरं बोलतं, दगड खरं नाही बोलत. समजतं का मी काय म्हणतो? बायबल खरं बोलतं पण दगड खरं नाही बोलत. कारण दगडाची भाकर कोणी अजूनपर्यंत करू नाही शकत. प्रेज द लॉर्ड. समजतं? आणि पाण्याचा द्राक्षरस कोणी करू नाही शकत माझ्या येशूशिवाय. हालेलुया. करू शकतं का? जा आणि त्याला म्हणा हे पाणी घे, एक आमचं पुण्याचं कॉर्पोरेशनचं पाणी आहे, 1 नंबर पाणी आहे, गोड पाणी आहे, याला फक्त तू काय कर माहिती का? द्राक्षरसामध्ये बदलून दाखव. कोणीच नाहीये, फक्त एकच व्यक्ती, त्याचं नाव आहे येशू. हालेलुया. त्यांनी केलं आणि म्हटलं बाई यांचा ना माझा काय संबंध. पण मरियम म्हटला का मरियम त्या चाकराला म्हटले तुम्ही जे काही देवाचा दास जे काही सांगन, प्रभू येशू ख्रिस्त जे काही सांगन त्याचा तुम्ही ऐकावं. कारण मरियमला माहिती होतं पाण्याचा द्राक्षरस करण्याची ताकद फक्त एकाच व्यक्तीमध्ये, इस्रायलाचा देव जो परमेश्वर, ज्याला हा आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता म्हणतो, तो येशू आहे. किती आले आणि किती गेले अजूनपर्यंत कोणी करू नाही शकले आणि कोणी नाही. कितीही साधू संत येऊन गेले पण कोणी करू शकले नाही. आजपर्यंत प्रत्येक कबर बघितली. अब्रामाची कबर, इसाकाची कबर, याकोबाची कबर उघडली नाही, पण एक कबर उघडलेली आणि ती उघडलेलीच आहे आतापर्यंत, आणि ती म्हणजे येशूची कबर आहे. हालेलुया. कोणी नाही या जगामध्ये. तुम्ही किती प्रयत्न करा आणि तुम्ही म्हणता मी मागे वळण, तर मग ती जाऊन बघा ती खांब कसं झालेला आहे. हालेलुया. येशूच्या वचनावर राहा. येशूचं वचन तुम्हाला जीवन देईल. येशूचं वचन तुम्हाला सार्वकालिक जीवन देईल. बायबल सांगतं देवाचं वचन जीव, आत्मा, मांस आणि हे हाडांना आरपार जाणारं वचन आहे. वचन फक्त तुम्हाला चमत्कार करणार. बाकी कोणताही चमत्कार तुमच्या जीवनामध्ये काहीच नाही. नॉर्मल फक्त एक, समजा तुम्हाला एखाद्या वेळेस तुम्हाला अंग दुखायला लागलं आणि अंग दुखाल्यानंतर तुम्ही काय करता, नाही बाबा आता गोळीने काय फरक पडणार, इंजेक्शन घेऊ. मग त्या इंजेक्शनने थोडासा त्या इंजेक्शनाचा जो असर असतो, तो जो लिक्विड असतो त्याचा थोडा असर झाला का परत चालू झालं. हालेलुया. त्याच प्रकारे चिन्ह चमत्कार करणाऱ्याच्या लोकांच्या जीवनात तेच झालेले. आलं का परत चमत्कार, हा नपास पुन्हा तेच झालं. हालेलुया.
वचन तुमच्या हृदयात असन तर बायबल सांगतं मी माझं वचन पाठवन आणि तुला आरोग्य दिल्याशिवाय परत वापस येणार नाही, असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे स्तोत्रसहिताच्या. प्रेज द लॉर्ड. सो या ठिकाणी बायबल सांगतं का जे बीज जे आहे ते कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि येशू बोलला नसता तर त्याच्याकडे पाप नसते. येशू आजपर्यंत आपल्या संगती बोलला नसता तर आपल्यासोबत पाप नसतं. म्हणून बायबल रोज वाचा, रोज आणि रोज परमेश्वराच्या वचनामध्ये म्हणा का प्रभू तू माझ्या संगती बोल, फेस टू फेस. जेवढं तुम्ही म्हण, तुम्ही 1 अध्याय वाचा, 2 अध्याय वाचा, 3 अध्याय वाचा, 4 वाचा, देव रोज आणि रोज तुमच्या संगती बोलायला सुरुवात करेल. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा देव तुमच्या संगती बोले, या जगातल्या कोणताही व्यक्ती तुम्हाला हा मागे वळू शकत नाही. हालेलुया. आणि आज तुम्हाला हे सांगायचंय का सदोम आणि गमोराप्रमाणे मागे वळू नका, सदोम आणि गमोराप्रमाणे नाश होऊ नका. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणा का आज मी माझं जीवन तुला समर्पित करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ठीक आहे, आपण प्रार्थनामध्ये जाऊ. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. संदाराबा शाला